छत्रपती संभाजीनगर शहरात गॅस टंचाई आणि दरवाढीच्या मुद्द्यावरून वातावरण तापले असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज जोरदार आंदोलन करण्यात आले। शहरातील विविध भारत गॅस एजन्सी समोर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत निषेध नोंदवला। घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडर वाढीव दराने विकले जात असल्याचे तसेच वेळेवर वितरण होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने समोर येत आहेत। याच पार्श्वभूमीवर पक्षाने आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला धारेवर धरले। शहरातील 23 गॅस एजन्सींना निवेदन देत तत्काळ कारवाईची मागणी करण्यात आली आहे। दरवाढ त्वरित थांबवावी आणि गॅस पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे। संभाजीनगरात शिवसेनेच्या वतीनं आज सर्व एजन्सीजवर शिवसेनेनं आंदोलन केलेले 23 ठिकाणी एकाच वेळेस। या माध्यमातून दोनच विषय आहे, गॅसची जी टंचाई आहे, घरगुती गॅसची ओटीपी आल्यानंतरही 10-20 दिवस सिलेंडर मिळत नाही आणि हेच सिलेंडर काळ्या बाजारामध्ये 1600 रुपयाला, 1800 रुपयाला, 2000 रुपयाला, काही ठिकाणी 3-3 हजार रुपये पण मिळतो। या दोन विषय आमचे महत्त्वाचे आहे। घरपोच गॅस मिळाला पाहिजे, घरगुती गॅस मिळाला पाहिजे, काळ्या बाजारात गॅस विक्री चालू आहे याच्यावर रोक असली पाहिजे आणि या हेतून आम्ही सगळ्या एजन्सीच्या समोर आज आंदोलन केलं आणि कलेक्टरांना भेटतोय। मला असं वाटतं जर हे थांबलं नाही, आता आमच्या शिवसैनिकांनी एक गाडी काळ्या बाजारात विकणारी एक गाडी पकडलेली आहे। मला वाटतं हे अशा पद्धतीनं जनतेचा म्हणजे टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार चालू आहे, याच्यावर प्रशासनाने जरब ठेवावी अशी आमची विनंती आहे। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।